तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करतोय. बिनविरोध जे आहे महायुतीचे आणखी तटकरे आलेले आहेत. मात्र उमेदवारी अर्ज जे बाळा माने आणि अरविंद म्हात्रे घेतले. आज मात्र अरविंद म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते असलेले, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते असलेले यांनी तडकाफडकी राजीनामा जो आहे तो महापौरांकडे दिलेला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले दिसून येत आहे. त्यामुळे नाराजी नाट्य नेमकी शेतकरी कामगार पक्षामध्ये काय आहे? अरविंद म्हात्रेंना उमेदवारी अर्ज दाखल करायचं, ते म्हटलं ते माघार घेणार नाही. मग पक्षाने किंवा शेतकरी कामगार पक्षाने दबाव आणल्यामुळे त्यांनी माघार घेतली अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे ते नाराज झाले दिसून येते. त्यांनी तडकाफडकी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षामध्ये असलेला नेता आता पुन्हा एकदा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे अरविंद म्हात्रे पुढे शेतकरी कामगार पक्षात राहतात का दुसऱ्या पक्षात जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. त्यांनी राजीनामा का दिला? विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली होती. दमदार प्रश्न पनवेलकरांचे मांडताना दिसून आले. अनेक घोटाळे काढलेले होते. त्यामुळे ठाकूर परिवार असेल, प्रशासनाला असेल, महापौरांना असेल, आयुक्तांना असेल, या सगळ्यांना धारेवर धरण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते अरविंद म्हात्रे यांनी केलं आहे. मग त्यांनी आज राजीनामा दिला गेला आहे. मग राजीनामा दिला गेला असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे ते आजही नेते आहेत. मग शेतकरी कामगार पक्ष ते राजीनामा देणार आहेत का? आता आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये जो अस्तित्व संपत आलेलं आहे त्यात कुठेतरी अरविंद म्हात्रे, बाळाराम पाटील सारखी माणसं शेतकरी कामगार पक्षामध्ये आहे. आता काही अस्तित्वाची लढाई जी संपत आलेली आहे, मुळामध्ये ही जी लढाई सगळं संपत आलं, शेतकरी कामगार पक्षच संपत आलेला, लढाई करायची कुणा हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या राजीनामा देण्यामागे नेमकी नाराजी नाट्य काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.